आणि साहेबांचा बर्थडे होतो पुढच्या महिन्यात. गुंडूचा माझा बर्थडे आहे. म्हटलं की मुगाची रेसिपी आता तू शेअर करच. कशी का म्हणजे मी तारीफ केली म्हणून काय मला तुला टुनू सारखे नाही डायरेक्ट मोठे झालेले माझ्या एवढे पाहिजे. ते माझ्याकडे राहायला पाहिजे. तुझ्याचकडे राहणार. तुझं ब्रदर किंवा सिस्टर कोण येईल ते तुझ्याचकडे राहणार. बघा काय त्याच्यामध्ये ऍक्टिंग स्किल्स आहेत तुम्हाला सांगू ना मी. हा आता त्याला हसायला लगेच ते सोड. तुझा पोरगा बघ ते बघ ते बघ आई बघ लगेच त्यांनी ठेवलं. कशाला बापरे म्हणजे मला माहितीच ना पण हे सगळी हिला माहिती की हा ब्लॉग करतो. वेलकम बॅक गाईज अँड गुड मॉर्निंग. मला ब्लॉग करायचं आहे एकदम ठरूनच ठेवलंय. चला गुब्याने मस्त छानपैकी टिफिन प्रिपेअर केलाय आपला आणि गुंडू अजून झोपलाय. आणि चला आता निघूया टिफिन घेऊन. फक्त आता राहिले पूजा आणि त्यानंतर ऑफिस. तसं हे तोडावं असं वाटत नाही पण मस्त वाटतंय. दोन बाकीचे राहू दे. पूर्ण सगळे तोडू ना. हा नाही तर मग ते मग फुलं कमी येतात. बरोबर बरोबर. थांबा एक जितके आले बघ तुला दिसतं तर तोडा तू अजून. आज तसं मला खूपच लेट झालं आहे कारण की रात्रीचा व्लॉग वगैरे एडिट करत बसून खूप लेट झालं. त्यामुळे खूप लेट झालं उठायला. अगरबत्तीबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही अगरबत्ती बोलत असाल पण अगरबत्ती नसते आपल्या घरी लावायची असं बघितलं असेल तुम्ही खूप ठिकाणी. तसं तरी वर्ष होत आलं मी ही धूप स्टिक वापरते. धूप स्टिक अशा प्रकारे येतं. तर तीच मी काही जास्त ज्ञान देत बसत नाही. आता लोक बोलतील की ज्ञान देतात पण तुम्ही याच्यावर रिसर्च करू शकता. थोडा अभ्यास करून घ्या. धूप स्टिक लावावी देवांना. अगरबत्ती ही दुसरीकडे यूज होते कुठे ते पण तुम्हाला काय सर्च जर केलं तर ठीक आहे. चला ओम भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. ओम श्री गुरुदेवाय नमः. रुद्र प्रचुर्यात. हर हर महादेव. श्री हर हर महादेव. चला आता इथून डायरेक्ट मंदिर तिथून डायरेक्ट ऑफिस. बोल काय बोलू. लेट झाला आज खूप उठायला आम्हाला म्हणून काय गौरवला एकच असं माझं लेट झाला का पटापट डाळ भात आणि बटाट्याची भाजी द्यायची. तरी पण एवढं कोण करतं है ना. डाळ भात बटाट्याची भाजी कोण कोण तर असं बोलते की डायरेक्ट बाहेर जाऊन खा ना. तिला ते कमी काय काय बोलतोय ना ही पण प्रॉब्लेम होतोय. तू एवढी काय तारीफ होता. हे काय रिअलचं फ्रूट दिलं मला मिक्स. ठीक आहे चला आता जाऊया. हा बोला बोल बोल बोल. नवऱ्याने बायकोची तारीफ करेल तर कोण करेल. आता नवऱ्याने बायकोची तारीफ केली तरी प्रॉब्लेम. मग कोण करणार तारीफ. आता नवराच करू शकतो ना. अजून कोण करू शकतो तारीफ. आणि आम्ही तर आता कुठे जात पण नाही. कुठे म्हणजे कुठे आपण जात पण नाही. आणि तसं तर तारीफ करायला जर सगळेच करतात तारीफ पण माझ्या तर नवऱ्याशिवाय कोण करत नाही. काय बापरे बाप. चला जरा लेट झालंय. खूप लेट झालंय. चला 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 चला. हा दीदी तेच वाजत आले ग. होय 9 तेच वाजले मला. कधी पोहोचणार मी. एक दिवस तुला काय दिलं नाही ना काढून सगळा पसारा करून ठेवलाय तिकडे. फक्त ते काढल्यात ते जरा. माझं सॉक्स काढायला गेले तरी सगळं पडलं ते अख्खं. ठीक आहे या देवा. हो इकडे ठेवते.
बघा त्याला ताप वगैरे येतो का. काल औषध दिलं ना दुपारी, त्यापासून नाही आला, पण थोडासा नरम आहे. ताप उतरला का आमची मस्ती परत चालू. ती बघा कशी मस्त डब्बा भरून देते. तसं मी रोज करते, असं काही व्हिडिओसाठी नाही, कोणाला तरी असं वाटू शकतं. अरे बापरे, चला चला मला जावं लागेल आता. कधी मी जातो आणि नंतर मग आता संध्याकाळीच बघूया मजा यांची. दिवाळीचे ब्लॉग करायला मजा येईल ना. दिवाळीत हां ब्लॉग करायला मजा येणार आहे दिवाळीची. तर हा आणि यात लाईटी माटी पण बाकी आहे ग. जरा तू आज काढून ठेव, मी आल्यावर लाईट लावून देतो. चला उद्या काय आहे? सॉरी, दिवाळीला सुट्टी असेल ना तुला? हां 2 दिवस सुट्टी आहे. चल बाय बाय. म्हणजे डब्याचं ते झाकण निघतात ना. चल बाय बाय. अरे बाय. तू टाकला व्हिडिओ दुसरा? हो, कोणाचा तरी शंका असतं. आपल्याकडे एक भारी आहे ना. चल बाय बाय बाय. आज मला लक्षातच नाही की मी ब्लॉग सकाळी चालू केला होता. पूर्ण दिवस कामाच्या गडबडीत मला लक्षातच नाही. तसं घरी गेल्या गेल्या मला आठवलं असतं की ब्लॉग करायचं आहे, पण विसरलो. तरी असं असतं. मग गाडी आता साईडला थांबवली. मी म्हटलं एक छोटासा व्हिडिओ घेतो की आता आम्ही घरी चाललो आहे, आणि ठीक आहे घरी जाऊन छोटंसं परस्परची मस्ती आणि काय असेल दिव्या बघू काय बनवलं आहे जेवण, आणि थोडंफार तुम्हाला आवडतं आहे. म्हणजे मी बघतो की काही व्ह्यूवर्स आहेत की त्यांना आवडतं आहे, मग छान वाटतं. तर तेच बोलायचं होतं की पूर्ण दिवस असा असतो की कळत नाही की कसा दिवस जातो, आणि मला माहितीच नाही की मी ब्लॉग चालू केला आहे. म्हणजे आठवलंच नाही ते पूर्ण दिवसात मला. म्हणजे इतका कधी कधी स्ट्रेस पण असतो काय, म्हणून मग यूट्यूबपासून लांब असं करता करता होत गेलो. चला ठीक आहे आता घरी जाऊया आणि बघूया मज्जा दोघांची. बापरे, म्हणजे मला माहितीच नाही, पण हे सगळी हिला माहिती आहे की हा ब्लॉग करतो म्हणून याची तयारी आहे. पण दिवाळीला आज 1 आठवडाच राहिलं आहे, काय माहिती. पण रांगोळी काढली की कोणी दाखवतो तुम्हाला. ही बघा किती सुंदर, तेवढा शुभ दीपावली. सगळे काय काय करले, स्पर्शची मजा असेल. दिवे पण लावले ना. काय काय इथं सरप्राईजच दिलं तुम्हाला. म्हणजे मला पण आणि पण यूट्यूबलाच. ते आज आठवडा ना. पण तू त्याच्यासाठीच काढलं चाप्टर ना. एक्सरसाइज करत होती. अरे बापरे, मग तुझी एक्सरसाइज दाखव की आम्हाला. असं कसं? शूज काढलेत का? हो काढलेत. बाजूला तर हो तुझी रांगोळी. छान दिसते ना तू एकदम. जाडी जाडी. बाय बाय. चला स्पर्श आलेला आहे. रांगोळी रांगोळी खाली. स्पर्श गेला होता आजीकडे आणि आता तो आलाय. रांगोळीवर उड्या. वाव, मस्त जेवलो आपण. आता आज मी जेवताना व्हिडिओ नाही केला, नाही तर रोज रोज बोलतील की काय वागायची तारीफ वगैरे. पण आज मस्त वालाची भाजी होती. म्हणजे असं वाल मला असे कसे पूर्ण अखंड आवडत नाही, तर ते असे पूर्ण असे स्मॅश केलेली तिने, आणि मस्तपैकी छान होती. आणि जेवलो. आणि आता स्पर्श गेला होता मामाकडे, तो आला आता. स्पर्श, तू फटाके फोडले? ओके. आणि हा दिवा मला बोलली तू आज मला कचोरी नाही आणली. बोललो हे काय चाललंय. तू मला बोलते की पण कसं होऊ शकतं मग. बापरे बाप, मला नाही वाटत तिच्याने होईल. आता तुम्ही पण कमेंट करा. आणि तू काय रे, मम्मानी मला कंप्लेंट केली आहे. काय बोला आज तू तिला, काय परत वागशील असं तिच्याशी? पहिले मला सांग, परत वागशील? तू सॉरी बोललायस मम्माला? बोलतोय ना, मग बोल आता सॉरी. गुड बॉय. बोलतो ना तो तसाच करतो.
इकडे येऊन बोला मम्माला. ओ मला नाही, मला नाही. त्यालाच घाबरतो तो बाबा, आपल्याला काय घाबरणार नाही तो पोरगा. का खतरनाक आहे. झोपला का बरं वाटतं. तू काय केलं आज मला तुझ्या तोंडातून सांग बरं, तू काय केलेलं? मी मस्ती केलेली. कशी? मुद्दाम केली, मुद्दाम नाही केलेली. मग काजीने मला ओरडलं. आजीकडे नाही, आजीकडे तर तू केलीच असेल. तू दुपारी मम्मा बरोबर काय मस्ती केली? ती काय एवढे मला सांगत होती काय 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 तुझ्याबद्दल आल्या आल्या? मी झोपत नव्हता, मला फोन बघायचा होता. फोन बघायचा होता तुला? हाताने फोन घेतलेला. आणि मग मम्माने फोन नाही दिला तुला? मग काय झालं? मग मी रडायला लागला. मेणबत्तीचा चटका काढला तरी पण नाही दिलं. मग मी घाबरला नाही. तिला झटका कोण देणार आहे? बोला. जवळ आणतो तरी तो नाही करत, त्याला माहिती देणार नाही आपल्याला. इतका हे आहे. मला तर आता समजत नाही की याला काय कसं घाबरवायचं. मला इतकं टेन्शन आलं. आता रांगोळी काढताना पण कसं बोलतो मी, बोली स्पर्श मध्ये जा. थांब तुला व्हिडिओ मध्ये घेतो. बोला. समोरची छोटी मुलगी होती ना, तिला ह्या काहीतरी टॉईज दाखवतो, लपून दाखवतो आणि ती तिकडून बघते आणि मग तिला ते पाहिजे होतं. तर ह्याला मी बोलली फक्त की बाबू असं नको करू. तर हा बोलतो बघा मी तुझी आता रांगोळी पुसेल, मला काय बोलायचं नाही, मी तेच करणार. हा गुंडू असं बोलला, सुलट बोलायला लागलेला. आणि स्टडी करायला लागली ना, असं मला बोलतो मी स्टडी वगैरे काय नाही करणार आहे. हा गुंडू असा बोलतो. आणि सगळे टॉईज त्याच्यामध्ये भरायला लावले. तू एकदा ओरडल्यापासून बघ, तरी रोजच्या रोज टॉईज भरून नेतो. अख्ख्या कार पासून सगळं त्याच्यामध्ये भरून नेतो. तू काय ऐकत नाही मम्माचं? हा अजून 4 वर्षाचा झालाय पण भारी पडलाय हा. अजिबात ऐकत नाही तो. आणि मला राग तर दाखवू नको तू. स्टडी का नाही करत? खेळायला देते ना पाहिजे तेवढं. आणि ह्याच्यावर खेळते पण सगळं करते, पण स्टडी करायला नाही बघत आता. सरळ बाहेर निघून जाणार आहेस तू? हे आता तू असं बोलतोय? कुठून शिकला तू हे? हा चल जा, निघ बल बाहेर निघ. बघतो तुला मी परत घरात पण घेणार नाही, समजलं ना? मग नीट बोलायचं ते प्रेमाने. काय का मला ओरडू नको, मी चुकलोय. बाहेर जाऊन दे. बाहेर आता लायन टायगर फिरत असतील ते नाही तुला, मग मी घेणार नाही घरात. मग मला सांगू नको बाहेर सगळे. एक तर चुकलं कोण आहे तू, रॉंग कोण वागलायस तू, मम्माला कोणी त्रास दिलाय तू, आणि तू बोलतोय मला बाहेर जाईल. बघितलं ना तू? बोल किती चुकीचं बोललाय. बोल डॅडा मी याच्या पुढे असं नाही बोलणार. बोल बोला. गुड बॉय बोला. ओ बेबी गुड बॉय गुड बॉय. ये माझ्याकडे. सोनू माझी पोरगी खूप समजूतदार आहे, पण त्याला ना समजून सांगावं लागतं. आणि गिव्या ना काय तिचं थोडं वेगळं असतं. ये ग माझी पोरगी. गिव्या नाही, गिव्या खूप तुझ्यासारखं समजून सांगते, पण पेशन्स संपतात माझे तेव्हा मग थोडं चिडचिड करते मी. गिव्या काय गिव्या. ए सोनू 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 तुला माझी रील दाखवतो. पण आता शूट वर रील आली आहे, तुला मी दाखवतो. हा ती कमेंट करतात तुम्ही की ते रिअल ज्यूस त्या दिवशी खूप टाकलेला तुम्हाला ज्यूस जेली काहीतरी सीन झालाय ना, मी सांगते ना. तर त्याच्यावरून तुम्ही कमेंट केले ते माहितीये. तो तर पितच ना ज्यूस आणि जेली पण नाही खात, तर त्याला ताप आलेला आणि तो 2-3 दिवस जेवत नव्हता, म्हणून त्याला ऍटलीस्ट ते ज्यूस पिएल म्हणून आणलं, पण ते त्याने ते पिलं नाही आणि जेली पण नाही खात, काहीच नाही. आम्ही दोघांनीच पिले. हा तर काय पितच नाही ज्यूस वगैरे. ते फक्त त्याला ऍटलीस्ट टेस्ट चेंज करून तो खाईल म्हणून त्यासाठी ते सगळं आणलेलं, पण ते जेवढं तुम्हाला दाखवलं त्याच्याबद्दल त्याने काहीच नाही खाल्लंय. स्टडी झालाय का त्याचा पूर्ण की राहिलंय? स्टडी झालेला आहे. तो 2 दिवस स्कूलमध्ये नाही गेला म्हणून स्टडी काय नाहीये. फक्त एवढंच आहे आमचं की रात्री रात्री झोपायचा. पूर्ण दिवस खेळ पाहिजे, पूर्ण दिवस खेळ. झोप नको, काय नको. आणि त्याला हे पण नाही करत आपण थकतो. सकाळी उठला का तेच खेळायला चालू चालू, त्याचा खेळ बंदच नाही होत. इकडून तिकडे धावायचं, त्याच्या पाठी पाठी धावायचं.
काय सांगितलं, झोपायला चल बाबू, थोडा रेस्ट कर, लगेच लागला रडायला आणि कंटिन्यू रडत राहील. कोणाला असं वाटेल की मी ह्याला मारते का काय करते. फक्त मी त्याला बोलली ना बाबू झोपायला चल, हा लगेच अंग वगैरे टाकायला चालू, खूप नाटकं करतो, एवढा रडत होतो ना, 1-1 तास रडतो. फक्त झोपायला चल सांगितलं तर, म्हणजे झोपायचं वगैरे काय नाही आपल्याला, फक्त खेळायचा. आणि सकाळी उठायला नाही बघत. आणि सकाळी उठायला नाही बघत. त्याच्यावरून पण फार माझी चिडचिड होते. आणि हा माणूस तर काहीच नाही बोलत. आणि खूप काय झालं का मग हा बोलतो. तिथपर्यंत मी एकटीच आहे. तिकडे डबा करा, या दोघांचा डबा करायचा, सगळं करायचं. आणि हा उठला ना का मी बोलली गौरव ह्याला बघ, तर गौरव काय नाही बोलणार, त्याला उठवणारच नाही. मग माझं एकदा टेन्शन इकडे, ते बघू का हे बघू, आणि हा पण नाही उठत ना. हा तिकडून लगेच पूर्ण अंग टाकून लाता मारायला चालू झोपेमध्ये. बस किती बोलते यार. मी तर आता मला म्हणजे किती बोलते, म्हणजे तुला तर असं जसं काय त्यांना हे दिलं तू, मग आमची दोघांची शिकायतच चालू केली करायला. तुझं पण डोकं फिरलं काय? बघ काय बोलतो, माझं तर डोकंच फिरून गेलं. मी आता जास्त काय बोलली ना तर मला बोलतो माझं डोकं आता दुखायला लागले. सांगतो माझं डोकं आता, तू आता गपचूप बसंती. आता मला सगळं समजलं. हे कोण उद्धट व्हायला लागलं, जाम उद्धट झालं. किती चुकीचं आहे. अति लाडचा आहे, अति लाडमुळे झाले सगळं. म्हणून आजपासून मी ह्याला सांगणार आहे की त्याला आता हा जो आहे ना, हा गौरव, नंतर माझे पप्पा मम्मी जे पण आहेत ना, रोजच्या रोज हे टॉईज बीज घेऊन देतात ना, जेव्हा जे पाहिजे तेव्हा हा लगेच देतो त्याला घेऊन. त्याच्यामुळे हा असा झालाय आता. तू कुठली रील बिल बघितली वाटतं? मी कशाला रील बघू, मी सांगते तुला की आपण टायमावर ह्याला सगळं काय देतो ना जेव्हा, आणि त्याला एका टॉयची किंमत नाही, एका पण टॉयची किंमत नाही. मग तुम्ही किती पण कॉस्टली गाड्या आणून द्या, काय पण आणून द्या, तो एका दिवसात तोडून टाकेल. आणि त्याचं असं पण नाही की तो एका टॉयजवर खूप जास्त वेळ खेळणार, एवढा पण नाही खेळणार. 1 तास, मला वाटतं 1 तास एका टॉयजवर खेळला आणि तेवढं झालं का त्या टॉयजला परत बघणार नाही. मग किती पण मस्त असून दे. ती कुठली रे गौरव तू आणतो दे बघा, स्पर्शचा इरेजर किती सुंदर आहे. ते पण तो पण तोडला त्यांनी, फ्लिप फ्लॉप. आणि असे तर खूप आणलेत ना ते पेपर पिक वगैरे. पण मला ते ह्याच्यामध्ये जोडायचे. पहिले तू सांग मला, स्कूलमध्ये सगळे टॉईज तिथे जाऊन आता मी काढले, एवढ्या सगळ्या कार भरून ठेवलेला. कशाला त्या स्कूल बॅग मध्ये, या बॅगेमध्ये. मी बोलली हेवी कशाला एवढी, सगळं कलर वगैरे सगळं, वॉटर कलर वगैरे सगळं. असं कसं? तुला ते घरी खेळायला टॉईज? मला नाही समजत. मला दाखवतो टॉईज पटकन. असे तर खूप आहेत पण दाखवतोय बघा. दुकान एक छोटस दुकान होऊनच जाईल. खूप आहेत बघा, खालती पण आहे. काढले सगळे तुटले फुटलेले होते ना ते कार, त्या काढल्या आणि मी त्या भंगारमध्ये दिल्या. एवढ्या सगळे किती पिशव्या आल्या. मी गौरव बोलतो सगळे ठेवून द्या. 4 वर्षामध्ये ह्याला इतके टॉईज घेतलेत ना, बापरे. आणि साहेबांचा बर्थडे होतो पुढच्या महिन्यात. गुंडूचा माझा बर्थडे आहे. गुंडूचा बर्थडे आहे. तुला बर्थडेला ते जोडून मी नंतर देईन. ह्याच्याने असं जोडलं नाही जात, त्यासाठी तुला ग्लू लागतो. ग्लू हे चिटकवायला ग्लू लागणार, किंवा काहीतरी फेविक्विक स्टिक काय असतं ते. असं डायरेक्ट नाही चिटकणार. ते तोडलंय ना तू. पहिले मला सांग ना, तुझा बर्थडेला काय पाहिजे तुला? मला ट्रेन पाहिजे. तुला फक्त ट्रेनच पाहिजे असते रे. मम्माकडून काय? ब्लू वाली. मम्माकडून काय पाहिजे? पण मला वलसाड एक्सप्रेस पाहिजे. अरे बाप, वलसाड एक्सप्रेस बंद झाली ना ग? आहे, पण ती जशी दिसते तशी नाही दिसत आता. आणि या लोकांनी मला सांगितलंय की म्हणजे रेसिपी शेअर कर, कांदा लसूण नसून तू कशी रेसिपी करते. आणि की अजून कोणीतरी कमेंट केले, मी बघितलं पण मला टाइम नाही भेटला की मुगाची रेसिपी आता तू शेअर करच कशी करेल का. म्हणजे मी तारीफ केली म्हणून काय काय? मम्मा काय ते गर्लचं नेम आहे. तू गुंडू, मी गर्ल. मला सांगतो, काल सांगतो मला ब्रदर आणि सिस्टर आणलेली. कुठून आणू? आताच्या आता आण सांगते. आणि मी मला सगळं टुनू सारखे नाही, डायरेक्ट मोठे झालेले माझ्या एवढे पाहिजे. कुठून आणू? ते माझ्याकडे राहायला पाहिजे. तुझ्याचकडे राहणार. तुझं ब्रदर किंवा सिस्टर कोण येईल ते तुझ्याचकडे राहणार.
मोठे छोटेच भेटतात सुरुवातीला, मग त्यांना तुला मम्मा काम करेल, त्यांना तुला झोका द्यावा लागेल, खेळवावं लागेल, टॉयज घेऊन बघायला लागेल कुठे पडतोय का, हे सगळं तुला करावं लागेल. तेव्हा आणू आपण जेव्हा तू अजून मोठा असेल. ठीक आहे. ठीक आहे. आणि परत काढला पसारा सगळा. आणि जसं काढतोस फर्स्ट प्लीज तू तसंच ठेव. तिची किती चिडचिड होते तुला माहिती आहे ना. तू सगळं व्यवस्थित लावून ठेवशील ना. आता झोपायचंय, चिडचिडचा प्रश्नच नाही. उद्या स्कूलला जायचंय. फर्स्ट तू काय बनवतोय? काय बनवतोय? टेंट हाऊस. ओके ओके कॅरी ऑन. बोला. अरे उठायला नाही बघत तो. त्याची 8 तास तरी झोप पूर्ण होऊन दे. चल ना तू, चल आपण गेले तर तो येईल. हे चिक्की दे ना लवकर. बडबड लावली तुझी. दादा प्लीज प्लीज आपण दोघं एकत्र खाऊ. अरे एकत्र खाऊ, पण आता आयफोनचं काय. त्याच्या कलर्समुळे घर एवढं घाणेरडं दिसतं खरंच. मला आता पण मला पण वाटतंय. म्हणजे ते त्यांनी ना सोफा सोडलाय ना, म्हणजे त्यांनी काहीच नाही सोडलंय. एक पण रूम सोडलेली नाही. रूम, घरातल्या वस्तू, टॉयज, म्हणजे सगळ्यांना कलर्स सगळीकडे तो. आणि ते ब्लूज तुम्हाला जास्त करून. आणि त्याचे कपडे पण माझे कपडे पण. आणि तुम्हाला अशा ठिकाणी दाखवेल ना की तुम्हाला वाटेल हा म्हणजे कुठे कुठे चढून त्यांनी असं कारभार केलेला आहे सगळा. तर बघा ह्याच्यावर चढून तिथपर्यंत जातो एवढ्या वरती. आणि थँक्यू सो मच. आणि तिकडे त्या डायनिंग टेबलवर चढून तिथपर्यंत गेल्या वरतीपर्यंत. आणि बघितलं तर बघा हे त्याला जे काय मिळेल ते सगळं करत राहत. त्याची चेअर म्हणा. आता त्याचा खेळ बघा कसा चालू आहे. स्कूलला जायचं आता तुला बरं वाटलंय ना. स्कूलला जायचं ठीक आहे. अभी नहीं अभी चलो. तो फिर मम्मा को मम्मा अभी नहीं कल खाओ. अभी रात में नहीं खाते ना बच्चा. बघा काय त्याच्यामध्ये ऍक्टिंग स्किल्स आहेत तुम्हाला सांगू ना मी. हा आता त्याला हसायला लगेच असेल. सोनू हस. स्माइल. ओ ओ ओ छोटू बेबी. दूध पितो. मम्मा विचारते दूध पिणार. दूध बिस्किट बोल लवकर. तू काय हा डाएट चालू ते. थम्सअप बघा गडी सापडलाय. गपचूप गपचूप थम्सअप खोलून पितोय. आणि वेट लॉस कसं करायचं ते मला बापरे. असं असं. आणि ते सोड तुझा पोरगा बघ. ते बघ आई बघ लगेच त्यांनी ठेवलं. कशाला आताच बरं झालंय ना. तू पण काय बोलत नाही त्याला. नाही तेच करू नकोस. बनाना फळ. वा वा वा. बघा ना घरातली कुठली भिंतच नाही उभी. बाय कर ना. बाय करूया. बाय करा बेटा. बाय. लाईक सबस्क्राईब बोला. बाय. नीट हा अजून बोबड्यासारखे नाही. बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. नीट बोल. बिचाराला माहितीच नाही कारण की जे काही ब्लॉग शूटिंग होते ना ती तो बघतच नाही. त्याला पहिल्याच्या ब्लॉग मध्ये अजून छोटा बोलायचा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा. ठीक आहे पण आता त्याला नाही माहिती ना की आपण ब्लॉग टाकतोय वगैरे. माझी गुंडी. ओके चला तर आजच्यासाठी एवढंच होतं. उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय. उद्या रेसिपी दाखवेल तुम्हाला टिफिनची. ठीक आहे चला बाय बाय. बाय बाय. या पुढच्या ब्लॉग मध्ये.